नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः लाखो लोकांची पैशाकडे बघण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. हो, रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. चला तर मग ह्या पुस्तकात दडलेली पैशांची रहस्य जाणून घेऊया. चला, एका सरळ आणि कदाचित थोड्याशा अवघड प्रश्नाने सुरुवात करूया. कधी असं वाटतं का की आपण एका चक्रात अडकलोय, जिथे आपण खूप मेहनत करतो, पगार वाढतो, पण महिनाअखेरीच हातात काहीच उरत नाही? यालाच कियोसाकी म्हणतात रॅट रेस. तर ही रॅट रेस नक्की आहे तरी काय? बघा, हा एक असा सापळा आहे जिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण फक्त पैशासाठी काम करत राहतो. शिक्षण घेतो, चांगली नोकरी मिळवतो, पगारवाढीसाठी झगडतो, पण त्याचबरोबर आपले खर्च, कर्ज आणि टॅक्सही वाढत जातात. आणि मग आपण आपल्या मुलांनाही हाच सुरक्षित मार्ग निवडायला सांगतो. हे चक्र असंच पिढ्यानपिढ्या सुरू राहतं. आता या पुस्तकाची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याचा पायाच दोन वेगवेगळ्या वडिलांच्या कथेवर उभा आहे. एक होते रॉबर्टचे खरे वडील, उच्च शिक्षित पण नेहमीच पैशासाठी झगडणारे, त्यांचे पुअर डॅड. आणि दुसरे होते त्याच्या मित्राचे वडील, जेमतेम शिकलेले पण खूप श्रीमंत आणि यशस्वी व्यावसायिक, त्यांचे रिच डॅड. ह्या दोघांच्या विचारसरणीत जमीन आसमानाचा फरक होता. तुम्हीच बघा, एकीकडे पुअर डॅड जे नेहमी म्हणायचे हे मला परवडणार नाही आणि विषय तिथेच संपायचा, पण दुसरीकडे रिच डॅड ते विचारायचे हे मी कसं काय मिळवू शकेन, आणि इथूनच खरा खेळ सुरू व्हायचा. एका बाजूला नोकरी आणि सुरक्षिततेचा विचार, तर दुसऱ्या बाजूला धोका पत्करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा. कल्पना करा, एका लहान मुलाला एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळे सल्ले मिळत आहेत. याच गोंधळातून रॉबर्टला स्वतःचा विचार करायला एक नवी दिशा मिळाली. त्याला एकाच वेळी कर्मचाऱ्यांचं जग आणि मालकाचं जग दोन्ही जवळून पाहता आलं. बरं, मग ह्या चक्रातून, या रॅट रेसमधून बाहेर पडायचं तरी कसं? त्यासाठीच रिच डॅडने रॉबर्टला काही धडे दिले. एकूण 6 महत्वाचे धडे, जे आर्थिक स्वातंत्र्याचा नकाशाच आहेत असं समजा. हे आहेत ते 6 धडे. बघा, प्रत्येक धडा महत्वाचा आहे. मालमत्ता आणि दायित्व यातील फरक ओळखण्यापासून ते टॅक्स आणि गुंतवणुकीच्या युक्त्यांपर्यंत हे सगळे मिळून एक पूर्ण चित्र तयार करतात. पण या सगळ्याचा जो पाया आहे ना, तो आहे पहिला धडा. चला, तोच जरा खोलात जाऊन बघूया. तर पहिला धडा, श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण यामागची गोष्ट ऐकलीत ना की सगळा दृष्टिकोनच बदलून जाईल. ही गोष्टच या पुस्तकाचा आत्मा आहे. या धड्याचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे. याचा सरळ अर्थ आहे, आयुष्यभर पगारावर अवलंबून न राहता अशी मालमत्ता तयार करायची जी तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्यासाठी सतत पैसे कमवत राहील. ही गोष्ट आहे रॉबर्टच्या लहानपणीची. तो फक्त 9 वर्षांचा होता आणि त्याला श्रीमंत व्हायचं होतं. तो त्याच्या मित्रासोबत, माईकसोबत त्याच्या रिच डॅडकडे गेला आणि म्हणाला, आम्हाला श्रीमंत व्हायचे, शिकवाल का? रिच डॅड तयार झाले, पण त्यांची अट होती. त्यांनी त्या दोघांना कामाला ठेवलं आणि पगार फक्त 10 सेंट्स प्रति तास. आता विचार करा, लहान मुलं, कंटाळवाणं काम आणि पगार तर जवळजवळ काहीच नाही. काही आठवडे गेले आणि रॉबर्टचा पारा चढला. त्याला वाटलं आपली फसवणूक होतीये आणि त्याने ठरवलं, बस आता हे काम करायचं नाही. पण गंमत म्हणजे ही निराशाच त्या धड्याचा एक भाग होती. जेव्हा तो रिच डॅडकडे तक्रार करायला गेला तेव्हा त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, मी तुला शिकवतोय. ते म्हणाले, आयुष्य तुझ्याशी कधीच बोलत नाही, ते फक्त तुला धक्के देतं. आणि हाच रॉबर्टचा पहिला खराखुरा धडा होता. रिच डॅडने त्याला सांगितलं की आयुष्य जेव्हा धक्का देतं तेव्हा काही लोक हार मानतात, तर काही जण त्यातून शिकतात आणि पुढे जातात. आणि मग रिच डॅडने एक असा बॉम्ब टाकला की रॉबर्टच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, आता कामावर परत जा, पण यापुढे तुला एक पैसाही मिळणार नाही, 0 पगार. हे ऐकून धक्का बसला असेल, बरोबर? पण याच निर्णयामुळे रॉबर्टची विचार करण्याची पद्धत बदलली. त्याला खरा धडा मिळाला. तो बॉसला किंवा कमी पगाराला दोष देण्याऐवजी संधी शोधायला लागला. आणि मग त्याने आणि माईकने मिळून जुन्या कॉमिक्सची एक लायब्ररीच सुरू केली, जी त्यांच्यासाठी पैसे कमवत होती. बघा, इथेच त्याची मानसिकता एका कर्मचाऱ्याकडून एका उद्योजकाकडे बदलली. तर मग या सगळ्या कथेतून, या पुस्तकातून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? चला शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया.
आणि तो मुद्दा हा आहे की तुमची खरी संपत्ती म्हणजे बँकेतले पैसे नाहीत, तर तुमच्या डोक्यात असलेलं ज्ञान आहे. पैसे तर येतात आणि जातात, पण पैशाचं गणित एकदा कळालं की तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. हे ज्ञानच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कियोसाकी इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की आपली शाळा कॉलेजची सिस्टीम आपल्याला एक चांगला नोकर कसा बनायचा हे तर शिकवते, पण पैसे कसे हाताळायचे, गुंतवणूक कशी करायची हे मात्र शिकवत नाही. आणि म्हणूनच हुशार लोकही आयुष्यभर पैशाच्या चक्रात अडकून राहतात. आणि मग हा प्रश्न उरतोच. शाळा आपल्याला पैशासाठी काम करायला शिकवते, पण पैशाला आपल्यासाठी कामाला लावायला कोण शिकवणार? या पुस्तकाचा संदेश स्पष्ट आहे. ही जबाबदारी आपल्याला स्वतःच घ्यावी लागेल. विचार करा, आपण आपल्या आर्थिक शिक्षणासाठी काय करतोय?